नमस्कार, मी डॉक्टर अतुल राक्षे. अभ्यंग म्हणजे स्वतःच्या शरीराला तेल लावून मग आंघोळ करणं, गरम पाण्याने स्नान करणं हा दिनचर्येतला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आयुर्वेदाने सांगितलेला आहे. स्वतःच्या शरीरात होत असणारी झीज थांबवणं किंवा स्वतःच्या शरीरातल्या स्नायूंना आणि हाडांना शक्ती मिळवणं याच्या संदर्भामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आयुर्वेदाने सांगितला. आपण दिवाळीच्या दरम्यान, दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जनरली अभ्यंग स्नान करतो. त्याच्यामध्ये शरीराला तेल लावणं, त्याच्यानंतर उटणं लावून आंघोळ करणं अशी ती सिक्वेन्स असते. परंतु वर्षभर सुद्धा, इतर दिवशी सुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 1 ते 2 वेळा आणि इतर थंडीच्या किंवा पावसाळ्या दिवसामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं स्वतःच्या शरीराला तिळाचं तेल किंवा कुठलंही औषधी तेल जर तुम्ही शरीराला लावलं आणि त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनंत फायदे होताना दिसतात. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या त्वचेच्या खालचा जो लेअर आहे तो फॅटचा लेअर आहे आणि स्निग्धता वाढवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जसजसे आपण वयाने वाढत जातो, पोस्ट मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया आणि पुरुष साधारण 50 नंतर त्वचेच्या खालचं फॅट हळूहळू कमी व्हायला लागतं. जाड व्यक्ती असल्या तरी त्यांची त्वचा कोरडी आणि काळी व्हायला लागते. तर अशाच व्यक्तींमध्ये हे सगळं थांबवण्यासाठी, म्हणजे वार्धक्याची सगळी लक्षणं थांबवण्यासाठी स्वतःच्या शरीराला तेल लावून मग आंघोळ करणं. आता आंघोळ करणं हा एक फार महत्त्वाचा त्यातला भाग आहे, कारण स्नेहनानंतर स्वेदन झालंच पाहिजे. आणि म्हणूनच अनेक वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा तेल लावताना, म्हणजे समजा तुम्हाला गुडघ्याचा आजार आहे आणि तुम्ही ते गुडघ्याला तेल लावताय तर ते सुद्धा आंघोळीच्या आधीच लावलं पाहिजे. म्हणजे बहुतेक ठिकाणी तेल लावताना आंघोळीच्या, डोक्याला लावताना सुद्धा एक अर्धा पाऊण तास, तासभर आधीच केसांना तेल लावलं पाहिजे. फक्त तळपायांची आग होत असेल आणि तुम्ही थंडावा मिळवण्यासाठी काही तेल लावत असाल किंवा तूप जर तळपायांना लावत असाल तर तेच फक्त रात्रभर ठेवा. इतर कुठलंही तेल तुम्ही लावल्यानंतर गरम पाण्याने धुतलंच गेलं पाहिजे. त्याचा वरचा लेअर निघून जातो, तो महत्त्वाचा आहे. कारण तेल लावून जर जास्त वेळ ठेवलं तर तो वरचा लेअर थंड पडून त्यांनी वेदना वाढायचीच शक्यता जास्त असते. तो वरचा लेअर निघून जातो आणि गरम पाण्याच्या उष्णतेमुळे आतमधला औषधी लेअर शरीर शोषून घेतं आणि त्याचे उत्तम फायदे दिसतात. त्यामुळे अभ्यंग नियमित करा, आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात कमी वेळा आणि थंडीच्या दिवसांमध्ये अगदी नियमितपणे करा. औषधी तेल कुठलं वापरायचं ते वाचल्यास आपल्या जवळच्या वैद्यांना विचारा. आणि अभ्यंग हे केवळ सणावाराला करण्यासाठी, दिवाळीला करण्यासाठी नाही, तर नियमित करण्याचा एक उपक्रम आहे, हे नीट लक्षात ठेवा. धन्यवाद.